नमस्कार मित्रांनो, विराट करिअर अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपण तयारी करतोय महाराष्ट्र पोलीस भरती आणि रेल्वे पोलीस भरती. तर आजचा टॉपिक आहे आपला वेग, वेळ आणि अंतर. ठीक आहे मित्रांनो, आतापर्यंत आपण भरपूर सेशन कव्हर केलेत. जवळपास आपला 90% सिलेबस आपण इथे कंप्लीट केलेला आहे. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर ते लेक्चर बघायचे असतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. तसंच विराट करिअर अकॅडमीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर यांच्या प्लेलिस्टमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीची प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता आणि अंकगणित या दोन्ही विषयाचे संपूर्ण लेक्चर बघायला मिळतील. तसेच येणाऱ्या भविष्यातले जे काही लेक्चर असतील त्याचं नोटिफिकेशनसाठी तुम्हाला फक्त काय करायचं, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचे, जेणेकरून तुम्हाला लेक्चर वेळेत वेळी मिळत राहील. सोबतच मित्रांनो, आपण जीकेचं सुद्धा सेशन चालू केलं तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन येत राहील. कारण की यावेळेस काकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी हा प्रण घेऊन आपण इथे तयारीला लागलेला आहोत. मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा विराट करिअर अकॅडमीवर मनापासून स्वागत आहे. तर वेळ न घालवता आपण बघूया वेग, वेळ, अंतर म्हणजेच काय, स्पीड, टाइम, डिस्टन्स या चॅप्टरवरचे परीक्षेला येणारे कसे प्रश्न असतात आणि त्याची कशी तयारी करायची हे आपण इथे बघणार आहोत. कसं कमी वेळात आपल्याला त्याचे उत्तर काढता येते हे इथे आपण शिकणार आहोत. तर मित्रांनो, मित्रांमध्ये नक्कीच विराट करिअर अकॅडमीला या लेक्चरला शेअर करायला विसरायचं नाही आहे मित्रांमध्ये. आणि तसंच नवीन असाल तर सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरायचं नाही. ठीक आहे, तर वेळ न घालवता सुरू करूया आजच्या सेशनला. मित्रांनो, वेळ, वेग आणि अंतर. ठीक आहे मित्रांनो, आता याच्यावर जे काही प्रश्न पडतात आपल्याला ते एकतर तुम्हाला काय एक तर गाडीवर प्रश्न असतात मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे आपण जे कार वगैरे दिलेला असेल किंवा मग कोणती व्यक्ती अशी दिलेली असेल किंवा रेल्वे असेल, ठीक आहे, किंवा 2 रेल्वे असतील किंवा 2 गाड्या असतील, असे सुद्धा तुम्हाला प्रश्न पडतात. आणि नंतर येतं यातलंच एक टॉपिक तो म्हणजे काय, बोटीचा. ठीक आहे, तर बोटीचे प्रश्न आजपर्यंत पोलीस भरतीला पडलेले नाही आहेत. ठीक आहे, तर आपण त्याला स्किप करू शकतो, पण तरी विद्यार्थ्यांचे काही शंका असेल तर नक्कीच आपण बोटीवरील सुद्धा प्रश्न इथे कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आजच्या फॉर्म्युल्यापासून. तर वेळ, वेग आणि अंतर याचं जर तुम्हाला फॉर्म्युला बघायचा झाला तर मेन फॉर्म्युला काय, तर तो हा आहे की अंतर बरोबर काय असतं, वेग गुणिला वेळ असतो. ठीक आहे, याच सूत्राला समोर आपण म्हणलेलं आहे. त्याचं जर तुम्हाला अंतर आणि वेळ दिलेला आहे, ठीक आहे, अंतर आणि वेळ दिलेला आहे आणि वेग काढायचं सांगितलं तर काय करावं लागेल, वेग बरोबर अंतर भागीला वेळ करावा लागेल तुम्हाला. आणि तसंच जर त्याला समोर अजून बघितलं जर आपल्याला वेळ काढायचा असेल तर काय करावं लागेल, अंतर भागीला वेग करावं लागेल. फक्त यात कन्फ्युजन सारखं काय येतं, कारण की अंतर तुम्हाला किलोमीटर किंवा मीटरमध्ये दिलेलं असेल. ठीक आहे, किलोमीटर किंवा मीटरमध्ये दिला असेल आणि जो वेग आहे तो ताशी किलोमीटर दिला असेल, म्हणजे किलोमीटर पर हवर्स किंवा मीटर पर सेकंद दिलेला असेल. ठीक आहे, आणि जो वेळ आहे तो तुम्हाला तासामध्ये किंवा सेकंदामध्ये दिलेला असेल. ठीक आहे, बस एवढं तुम्हाला याच्यामध्ये शोधावं लागेल. जर समजा तुम्हाला एक अजून लक्षात काय ठेवायचं आहे, जर तुम्हाला वेग हा तासामध्ये दिलेला आहे, जर समजा मी उदाहरण सांगतो तुम्हाला दिलं वेग दिला आहे ताशी 72 किलोमीटर पर हवर्स. ठीक आहे, आता याला मला काय करायचं आहे, मीटर पर सेकंद मध्ये करायचं. तर काय करावं लागेल मला मित्रांनो, 72 गुणिला 5/18 करावं लागेल. ठीक आहे, काय करावं लागेल, 5/18. जेव्हा वेगाला मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तेव्हा मला 5/18 घ्यावं लागेल. तर 18 18 72 आणि 5 गुणिला 4 केल्यावर किती येणार आहे, 20. हे काय झालं, 72 किलोमीटर पर हवर्सला मीटर पर सेकंद मध्ये केलं तर ते याला काय, 20 मीटर पर सेकंद. ठीक आहे, आता हेच जर मला मीटर पर सेकंदला किलोमीटर मध्ये करायचं, ठीक आहे, म्हणजे आता याच व्हॅल्यूला जर मला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं तर काय करावं लागेल मित्रांनो, मला
20 गुणिला 18/5 घ्यावं लागेल आणि ते भाग दिला जातो त्याला 5/20 आणि 18/72. ठीक आहे, असं मी त्याला किलोमीटर पर आवर्स मध्ये त्याला कन्वर्ट करू शकलो. आता हे तुम्हाला मी का सांगितलं याचं कारण काय मित्रांनो, समोर जे उदाहरण आहे तिथं या गोष्टींचा उपयोग पडणार आहे. तेव्हा तुम्हाला मी 5/18 का घेतलं, 18/5 का घेतलं हे कन्फ्युजन होऊ नये. याच्यात फक्त जर वेगळं काही आहे तर हाच एक पॉईंट असतो मित्रांनो, की तिथे आपण चुकतो. ठीक आहे, कसं चुकतो ते पण सांगणार आहे. उदाहरणामध्ये समजूया. उदाहरण पहिलं घेतोय मित्रांनो. तर बघा उदाहरण काय दिलंय, 30 मीटर लांबीच्या ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब, ठीक आहे, वळवण्यासाठी किती वेळ लागतो. आता बघा इथे आपल्याला काय करायचं, एक विजेचा खांब ओलांडायचा आहे. ठीक आहे, म्हणजे एक स्ट्रेट खंबा आहे आणि इथून क्रॉस होणार आहे ती ट्रेन. ठीक आहे, त्या खांबाच्या समोर फक्त काय तो हा खंबा पूर्ण ट्रेन म्हणजे सुरुवातपासून शेवटपर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागतोय तो काढायचा. ठीक आहे, तर इथं व्हॅल्यू काय दिलेलं आहे ते बघा. ठीक आहे, इथं काय दिलं आहे, 300 मीटर लांबीच्या, म्हणजे काय अंतर दिले, त्या गाडीचं माप दिले. ठीक आहे, इथं अंतर म्हणजे काय, इथं गाडीचं माप का करणार आहे, ते किती दिलंय, 300 मीटर दिले मित्र. ठीक आहे, आता इथं वेग किती दिलाय, वेग दिलाय 72 किमी पर तास. ठीक आहे, ताशी दिलेला आहे, ताशी लिहिली समोर. ठीक आहे, तर आगगाडीला विजेचा खांब वळवण्यासाठी वेळ काढायचा. ठीक आहे, आता वेळ शोधून काढायचा. तर वेळाचं सूत्र काय होतं आपण बघितलं मित्रांनो, काय होतं ते, तर वेळ बरोबर अंतर भागीला वेग असतं. ठीक आहे, हे असं नॉर्मल सूत्र आहे. पण आता तुम्हाला इथे अंतर मीटर मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, ऑप्शन मध्ये पण तुम्हाला काय सेकंद मध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुम्हाला जे 72 किमी तास दिलेला आहे याला तुम्हाला काय करावं लागेल, मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल. का करायचं काम पडतं, कारण की उत्तर हे सेकंदामध्ये येणार आहे आपल्याला. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ते मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण की इथे वेग हा ताशी मध्ये दिलेला आहे. तर काय करावं लागेल, त्यासाठी 72 गुणिला 5/18 करावं लागेल, तेव्हा तुम्हाला ते मीटर पर सेकंद येईल. ते किती, 18/72 आणि 5/20, ते येईल 20 मीटर पर सेकंद. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायची वेगाच्या ठिकाणी आणि अंतर ठिकाणी. बघा आता अंतर किती आहे, 300, बरोबर आहे. वेग किती दिला, 20 मीटर पर सेकंद आलेलं आहे. आता याला भाग द्या, काय येणार आहे, 0 कटला तरी 15 ने भाग जातो. ठीक आहे, 20 × 20 आणि 20 ते होते 10 होते, 100 होते, 20 × 5 100, म्हणजे किती, 15 सेकंदात तुम्ही तो पोल पार करणार. ठीक आहे, विजेचा खांब जो आहे तो 15 सेकंदात येणार आहे. 15 उत्तर आलं, तर काय 15 सेकंद, ऑप्शन ब तुमचं इथे उत्तर आहे. ठीक आहे, कसं केलं मित्रांनो, सूत्र लक्षात घ्या. वेळ काढायचा होता, तिथं आपण वेळेचं सूत्र घेतलं. ठीक आहे, व्हॅल्यू आधी लिहून घेतलं. काय काय दिलेलं होतं प्रश्नामध्ये, अंतर दिलेलं होतं ते 300 मीटर होतं, बरोबर, आणि वेग दिलेला होता. कधी बघा तुम्हाला जर 3 गोष्टी जर बघायच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 दिलेल्या असतील आणि एक शोधावं लागेल. एवढे सोपे प्रश्न तुम्हाला पेपरला बघायला मिळतात, कारण की आपण पोलीस भरती, रेल्वे भरतीचा विचार करतो. ठीक आहे, आपण काय PSI लेवलचा विचार नाही करतोय, आपण 10th बेस जे एक्झाम होतात त्यानुसारच आपण तयारी करतो. ठीक आहे, तसंच बघा एक दुसरं उदाहरण, इथे तुम्हाला काय काढायचं बघा, इथं काय दिलेलं आहे, 800 मीटर अंतर. ठीक आहे, अंतर दिले, 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती. ठीक आहे, ताशी वेग विचारला, बरोबर मित्रांनो. आता बघा जर तुम्हाला ताशी विचारला म्हटल्यावर इथे व्हॅल्यू कशी दिलेल्या आहेत बघा, अंतर किती दिले, 800, बरोबर, मीटर, आणि वेळ कसा दिलाय, 72 सेकंद. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, जो वेग आहे
तो किलोमीटर पर आवर्स मध्ये कन्वर्ट करून घ्यावा लागेल. आधी तो मीटर पर सेकंद मध्ये आहे. चल बघा आता इथे वेग काढू आपण. तर बघा वेगाचं सूत्र काय आहे, अंतर भागीला वेळ आहे. ठीक आहे, 3 सूत्र मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले, ते नक्कीच लक्षात ठेवायचे. त्या सूत्राभोवतीच तुमचं पूर्ण हे चॅप्टर आहे. तर बघा अंतर किती दिलंय, 800 मीटर आहे. वेळ दिलाय 72. आता तुम्हाला काय करायचंय, याला कन्वर्ट करायचंय मीटर पर सेकंदला किलोमीटर पर सेकंद मध्ये. इथेच आपण काय करणार, 18/5 करणार. ठीक आहे, म्हणजे काय झालं तुम्हाला कॅल्क्युलेशन सोप्या होते. आता तुम्ही 72 भागीला हे करत बसले तर म्हणजे वेळ जाईल तुमचा. 8 9 72 8 10 असं करत असाल ती पूर्ण पॉईंटमध्ये त्यापेक्षा त्याला इथे सॉल्व्ह करून घ्या. बघा काय होते, 18 1 18 जाईल, 18/72. ठीक आहे, 4 भाग इथेच आहे, या 4नी 800ला भाग येते. 4 1 4 4 2 8 म्हणजे 200 ने भाग गेलेला आहे. राहिले का इथं 5 5 1 5 5 20 40 ने भाग गेला. म्हणजे उरलेली संख्या काय बघा इथे 40 इथे 1 इथे 1 म्हणजे काय 40 गुणिले किती केलं तरी 40 येणार. म्हणजे 40 काय आलेले किलोमीटर पर तास आहे. ठीक आहे, आपल्याला हेच काढायचं आहे का ऑप्शन मध्ये. 40 किमी दिलेले आहे, ताशी वेग किती पाहिजे, 40 किमी पाहिजे. जर 72 सेकंदात 800 मीटर पार करावं लागत असेल. किती सोपं होतं. कशा व्हॅल्यू घेतल्या परत सांग. अंतर घेतलं 800 आणि 72. ठीक आहे, आता जर तुम्ही याला सॉल्व्ह करत बसले असते 800 आणि 72ला, ठीक आहे, तर काय इथं 8 तसाही भाग गेलाच असता. 8 9 72 आणि 8 1 8 100. पुन्हा मग 100 भागीला 9 आला असता. मग परत तुम्ही खेळत बसले असते. ठीक आहे, तर हे किती जरी केलं तरी तुम्हाला 18/5 तुम्हाला करावंच लागलं असतं. बघा 9 2 18 100 गुणिले 2 200 झाले असते. 200 भागीला 5 केला असतं तरी तुम्हाला ते 40 आलंच असतं. बरोबर आहे, आलं. पण काय त्याला इथंच तुम्हाला एका स्टेपमध्ये तुम्हाला उत्तर काढायचं, कारण की आपल्याला वेळेच्या आत सोडवायचं आहे. त्यामुळे जास्त वेळ घालवायचा नाही, ही ट्रिक तुम्हाला वापरायची. ठीक आहे, लक्षात घ्या. जेव्हा वेळ किलोमीटर पर आवर्स मध्ये काढायचा असेल तर. आता हे जर मीटर पर सेकंद मध्ये दिलं असतं तुम्हाला तर 10/9 तुमचं उत्तर असतं. ठीक आहे, मीटर पर सेकंद, पण इथे किलोमीटर पर आवर्स मध्ये काढावं लागेल. चला तिसरं उदाहरण बघूया. आय होप तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर मित्रांनो प्लीज लेक्चरला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, कारण की यावेळेस खात्यासाठी नाही ठेवणार आपण काही बाकी. ठीक आहे मित्रांनो, चला तर बघूया तिसरं उदाहरण. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते. ठीक आहे, तर त्या आगगाडीची लांबी किती. ठीक आहे, आता इथं काय विचारले, गाडीची लांबी म्हणजेच काय अंतर विचारलं. बरोबर मित्रांनो, तर जेव्हा आपण अंतर काढतो तर अंतरचं सूत्र काय आहे, वेग गुणिला वेळ. ठीक आहे, हे सूत्र आहे. तर बघा इथे तुम्हाला ताशी वेग दिलेला आहे आणि जो वेळ आहे तो सेकंदात दिलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, वेगाला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल. कारण काय तुमचं ऑप्शन सुद्धा काय आहे, अंतर मीटर मध्ये आहे, हे किलोमीटर मध्ये आहे का नाही. त्यामुळे जो वेळ आहे तो तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये करून घ्यावा लागेल. तर काय करावं लागेल त्यासाठी, बघा मित्रांनो इथे सॉल्व्ह करून घेऊ आपण त्याला. तर बघा इथे वेग आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचा आहे, तो दिलेला आहे 54. आता जेव्हा आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करायचं असतं तेव्हा काय करावं लागतं, 518 त्याला बनावं लागतं. हे प्रत्येक वेळेस तुम्हाला करावं लागेल. लक्षात घ्या, व्हॅल्यू तुम्हाला जर लक्षात नसेल राहत तर तुम्हाला एक ट्रिक पण सांगतो मी, एकदा समजून घ्या. व्हॅल्यू पण काय ते पण सांगतो. 18 1 18 18 ते 54 आणि 3 5 15. याला मीटर पर सेकंद. तर लक्षात घ्या, व्हॅल्यू पेपरला कशा येतात, त्या 18च्या पटीतल्याच येतात. तर तुम्हाला 18चा पाढा माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे काय 36 येऊ शकते किलोमीटर पर आवर्स, त्याला तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये करावं लागेल. दुसरी वस्तू 72 तर कन्फर्म आहे, 54 आहेच. अजून
अजून तुम्हाला जर बघायचं झालं तर 90 येईल, ठीक आहे, 18×90. अजून काय घेता येईल तर ताशी 108 सुद्धा येऊ शकतं, ठीक आहे. म्हणजे काय येतं, हे 18च्या पटीतल्या व्हॅल्यू येणार आहे. जर 36 आलं तर काय आहे, 18 दुनी 36, 36 म्हणजे काय 2, आणि 2×5 म्हणजे काय 10 मीटर पर सेकंद. 72 आलं तर 20 मीटर पर सेकंद. ह्या व्हॅल्यू तुम्हाला पाठवते नाही. 54 आलं तर 15 मीटर पर सेकंद. 90 आलं तर 25 मीटर पर सेकंद. 108 आलं तर काय येणार आहे, 6×5 30 मीटर पर सेकंद. तर अशा ह्या व्हॅल्यू तुम्हाला पाहूनच लक्षात आल्या पाहिजे की हा आता मला ह्या व्हॅल्यू वापरावा लागणार आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे कॅल्क्युलेशन जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यामध्ये जर वेळ घालवायचा नसेल तर तुम्हाला या गोष्टींची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे, ठीक आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन करत बसाल तर तुमचा वेळ सुद्धा तेवढाच आहे. त्यामुळे प्रॅक्टिस तेवढी मात्र नक्की करा, ठीक आहे. फक्त प्रश्न वाचायचा आणि बघायचं की ऑप्शनमध्ये तुम्हाला समजेल की तुम्हाला याची गरज आहे की नाही, ठीक आहे. जर तुम्हाला इथे मीटरमध्ये दिलं आहे तर साहजिक आहे स्पीड तुम्हाला किलोमीटर पर आवर्समध्ये दिलेली असेल तर त्याला कन्वर्ट करावंच लागेल. नाहीतर मग तुम्हाला इथं वेळेचं असेल तर इथं ऑप्शनमध्ये तुम्हाला वेळ सेकंदामध्ये दिली तर तुम्हाला तेव्हा सुद्धा ताशीमध्येच वेळ असेल, वेग असेल तर तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, ठीक आहे. बघा आता वेग किती आहे इथं 15 मीटर पर सेकंद आणि वेळ दिलेली आहे 18. आता 15×18 करायचे तुम्हाला तर ते किती येणार मित्रांनो, बघा 15×8 120, 0 शून्य गेला, 12, 15×1 15, 15×12 270, ठीक आहे. आलेलं आहे 15×18ची किती आलेली आहे 270 व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजे 270 मीटर हे तुमचं उत्तर आहे, ठीक आहे मित्रांनो. ऑप्शन थर्ड तुमचं इथे उत्तर आहे. समजलं मित्रांनो कसं केलं तर. या प्रकारे तुम्हाला परीक्षेत अलर्ट राहायचे. 2 स्टेपमध्ये तुमचं उत्तर निघाले. किती वेळ लागतो, काहीच वेळ लागत नाही मित्रांनो, फक्त तुम्हाला त्या स्टेप माहीत असणं आवश्यक आहे, ठीक आहे. तर बघूया आता चौथं उदाहरण. हे चौथं उदाहरण, आता हे उदाहरण जर तुम्हाला समजायचं असेल तर हे प्रश्न पडू शकतो मित्रांनो. रेल्वेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर नक्कीच इम्पॉर्टंट आहे. याच्या पुढचे जे काही 4 प्रश्न आहेत हे रेल्वेच्या जी एक्झाम आहे त्या अनुषंगाने आहेत. पोलीस भरतीचे प्रश्न तुम्ही जे समोरचे 3 प्रश्न बघितले किंवा हा पण एक बघू शकता. इन केस मुंबई पोलीसवाल्यांना सुद्धा असा प्रश्न पडू शकतो, काय तिथं टफ कॉम्पिटिशन असतं. जिथे टफ कॉम्पिटिशन आहे तिथं पेपर सुद्धा टफ राहू शकतो, ठीक आहे. आपली तयारी 100% न करता 200% ठेवा, जेणेकरून तुमचा एक मार्क सुद्धा तुम्हाला तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि तो आपल्याला मिळवायचाच आहे. ताशी 40 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीला 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यासाठी किती वेळ लागतो, हा प्रश्न आहे. वेग किती आहे 40, ठीक आहे. आता इथे 2 अंतर दिलेले आहे, ठीक आहे. 400 मीटर लांबीची मालगाडी आहे, 400 मीटर लांबीचा पूल आहे आणि त्या दोघां मिळून किती वेळ लागतो हे इथे काढायचं आहे आपल्याला. तर जेव्हा तुम्हाला प्रश्न असे भेटतात तेव्हा काय करायचं मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्हाला एक सूत्र सांगतो मी, ते सूत्र तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. जेव्हा 2 अंतर दिलेलं आहे, आता कधी कधी तुम्हाला परीक्षेला काय होतं, या दोघांमध्ये एकच अंतर दिलेलं राहतं, ठीक आहे, आणि तुम्हाला एक अंतर काढावं लागतं. तेव्हा तुम्हाला ते क्रिटिकली होतं, पण ते प्रश्न तुम्हाला इथे नाही पडत, ठीक आहे. म्हणजे आपल्या पोलीस भरतीला तसे प्रश्न येत नाही, आपल्याला सरळ सरळ राहतात. तर त्याचीच तयारी करा, ठीक आहे. तर बघा मित्रांनो काय काय दिलेलं इथे, वेग दिलेला आहे, ठीक आहे. आता 40 किमी. आता तुम्ही म्हणसाल सर इथं 40 किमी वेग द्यायला, मग तुम्हाला इथं परत इथं खाली सेकंद आणि मिनिट दिसते, तुम्हाला काय करायचं, याला डबल कन्वर्ट करायचं का नाही, याला असंच ठेवा, काहीच गरज नाही. सांगतोय त्याला पुढे कसे करायचे. आता इथे दिलं आहे गाडीची लांबी, ठीक आहे. गाडीची लांबी दिलेली आहे ती किती मित्रांनो 400 मीटर, बरोबर आहे. आणि पुलाची लांबी दिलेली आहे, पुलाची लांबी पण किती आहे 400 मीटर. तर बघा इथे ह्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, तर तुम्हाला या व्हॅल्यूचा उपयोग काय करायचा आहे, वेळ काढायचा, ठीक आहे. जर वेळ काढायचा म्हटला तर वेळ बरोबर काय आपण बघितलं होतं, अंतर भागीला वेग, ठीक आहे. तो वेग राहणारच आहे, ठीक आहे. तो किती आहे 40.
आता इथे जे अंतर होतं, इथे अंतर 2 अंतर, एक गाडीचं आहे आणि एक पुलाचं आहे. तर या दोघांची करायची आपल्याला बेरीज, बरोबर. आणि याला गुणिले करायचं तुम्हाला 18/5. आता तुम्ही म्हणसाल सर असं का बरं? तर लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपण वेगाला मीटर पर सेकंद मध्ये घेतो तर हा वरती असतो आणि 5/18 खाली असतो. पण इथं काय झालं, जो वेग आहे तो छेदाच्या ठिकाणी गेला, म्हणजे इथे गेला, तर याला रिव्हर्स झालेला आहे. ठीक आहे, तर हा पॅटर्न काय होतो, इथे रिव्हर्स होऊन जातो, कारण की 40 काय छेदात आहे, वेग काय छेदात आहे, म्हणून इथे 18 वरती गेले आणि 5 खाली आले. ठीक आहे, नाही तर तुम्ही माणसं सर तुम्ही इथं सांगितलं 5/18 निघून यायचं नाही, इथे थोडासा चेंज होईल. बघा आता काय करायचं तुम्हाला, काय करा, सरळ सरळ कॅल्क्युलेशन करून घ्या. तर वरती किती येणार आहे, 800 येणार आहे मित्रांनो. 40 गुणिले 18/5, 5 ने भाग देऊन घ्या, 5×1=5. तसं करायच्या ऐवजी तुम्ही असे बी करू शकता, तसंही केलं तरी चला, ठीक आहे. 5×1=5, 0 कट करून असं आणि तुम्हाला इथे सोपं जाईल. 5×1=5 आणि काय करतोय मी, तर सरळ इथे 40 दिलेलं आहे ना, 40नेच भाग जाईल, आपण 40ने घेऊन घेऊ. ठीक आहे, 0 कटला, इथे किती 4×2=8 म्हणजे 20, इथे 5×20. ठीक आहे, बरोबर. आता काय झालं, इथे 4×18 राहील. बघा आधी 40ने भाग देऊन घेतला, 800ला 0 कट करून घेतला, 80/4 केलं तर त्याला 20ने भाग जाईल, 4×2=8 20, आणि नंतर 5×20 म्हणजे उरल्या काय व्हॅल्यू 4×18. ठीक आहे, 18 चूक किती होतं मित्रांनो, 72. आता हे काय आलंय, सेकंद मध्ये आलं, आता तो पूर्ण 72 सेकंद दिलेलं आहे का, नाही मित्रांनो. तर याला तुम्हाला 72 सेकंदाला मिनिटमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. ठीक आहे, कारण की वरती मिनिटामध्ये दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 60 म्हणजे काय 1 मिनिट, वरचे किती होतात 12, म्हणजे काय 1 मिनिट 12 सेकंद हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे, 72 सेकंदाला आपण मिनिटमध्ये कन्वर्ट करून घेतलं, कारण 72 सेकंद ऑप्शनमध्ये आहे का, नाही आहे, तो जर तुम्हाला ते मिनिटामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तर ते 1 मिनिट 12 सेकंद हे तुमचं ऑप्शन पहिलं उत्तर असेल 72 सेकंदाचं, बरोबर आहे. कारण की 60 सेकंद म्हणजे काय होतं, 1 मिनिट होतं, बरोबर आहे, आणि वरचे 12 सेकंद. अशा प्रकारे ऑप्शन पहिलं तुमचं उत्तर. परत सांगतो मित्रांनो काय काय केलं आपण इथे. तर बघा, आपण आधी व्हॅल्यू घेतल्या, इथं वेग दिलेला होता, किती 40 दिलेला होता वेग. ठीक आहे, इथं बघा वेग दिलेला आहे, त्याच्यानंतर गाडीची लांबी दिली होती 400 मीटर, नंतर पुलाची लांबी दिली होती 400 मीटर, ह्या दोन्ही व्हॅल्यू घेतल्या. सूत्र काय असतं आपलं, वेळ बरोबर काय असतं, अंतर भागीला वेग असतो. ठीक आहे, तर इथं वरती घेतले अंतर, आता इथे 2 अंतर होते, एक गाडीचं आणि पुलाचं, पण दोघांची आपण इथं बेरीज केली, इथं वेग घेतला 40 km/hचा. आता याला आपल्याला कन्वर्ट करायचं होतं मीटर पर सेकंद मध्ये, पण ते डबल पॉईंट मध्ये उत्तर आलं असतं, म्हणून आपण त्याला काय केलं, तशीच व्हॅल्यू ठेवल्या. फक्त हे 5/18 नसून 18/5 का झालं, कारण की इथे स्पीड जी आहे ती छेदात आहे, म्हणून ते 18/5 घेतलं. ठीक आहे, ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. नंतर याला सॉल्व्ह केलं, यांची बेरीज करून घेतली, 800/40 होतं, 0 घटला, 4ने भाग दिला 80ला तर 20 आलं, आणि 5×20. ठीक आहे, 4×18 केल्यावर आपल्याला 72 सेकंद उत्तर मिळालेलं आहे. पण ऑप्शन मध्ये तुम्हाला मिनिटामध्ये दिलं होतं, म्हणून आपण त्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करून घेतलं. ठीक आहे, तर आपलं उत्तर काय आलं, 1 मिनिट 12 सेकंद. चला आता उदाहरण बघूया आपण 5वं. मित्रांनो, मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या ज्या 2 गाड्यापैकी ताशी 60 किमी वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7:30 वाजता सुटली, त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी 72 किमी वेगाने सकाळी 8:30 वाजता सुटली. ठीक आहे, तर गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील. ठीक, म्हणजे काय म्हणायचं, एक मुंबईहून निघाली, ठीक आहे, नागपूरला, आणि नागपूरहून निघाली
मुंबईला, ठीक आहे. आणि एक 60च्या स्पीडनं चालली आणि 75च्या, एक 7:30 वाजता निघाली आणि 8:30 वाजता. तर दोघे एकमेकांना कधी भेटतील एवढं हा प्रश्न आहे. तर यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या, इथे सुद्धा काय काढायचं, वेळ काढायचा. वेळ, तर सूत्र लक्षात असू द्या. असा जर प्रश्न पडला तर काय विचारायचं तर आपल्याला, तर दोन्ही गाडी जो काही निघायचा जो वेळ दिलाय, ठीक आहे, त्यातील काय घ्यायचं आपल्याला, फरक घ्यायचा, ठीक आहे. त्याला गुणीला आपल्याला पहिल्या गाडीचा काय घ्यायचा, वेग घ्यायचा, ठीक आहे. पहिल्या गाडीचा काय घ्यायचा, वेग घ्यायचा, आणि त्याला भागीला आपल्याला करायचं आहे वेगातील फरक, ठीक आहे. आता व्हॅल्यू काढणार कशा, आता वेळेतील फरक, तर बघा एक गाडी निघली होती 7:30 वाजता, एक गाडी निघली होती 8:30 वाजता, बरोबर आहे. या दोघांमध्ये फरक कितीचा आहे, तर तो 1 तासाचा आहे, ठीक आहे. 1 तासाचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या, तास दिलेले आहे, तर तासाचा उपयोग बरोबर करायचा, ठीक आहे. आता व्हॅल्यू पुट करणार आहे आपण, वेळेतील फरक म्हणजे काय, 1 तास गुणीला पहिल्या गाडीचा वेग. पहिल्या गाडीचा वेग किती होता, तो होता, जी आधी निघली होती ती पहिली गाडी आहे काय, तशी 60, ठीक आहे, गुणीला 60. दुसऱ्या गाडीचा वेग किती होता, 75. तर आपल्याला वेगातील फरक, दोन्ही गाडीतील वेगातील फरक काढायचा, म्हणजे काय करावं लागेल, जी मोठी आहे त्यातून लहानी वजा करून घ्यायची, म्हणजे 75 वजा 60, म्हणजे काय येणार आहे, 60 भागीला 15, ठीक आहे. आता 15 चूक 60 बरोबर 4 आला. आता हे 4 काय मित्रांनो, तास आहे, काय 4 तास, कारण की आपल्याला इथं काय काढायचं होतं, वेळ काढायचा. 4 तासानंतर त्या दोन्ही गाड्या एकमेकीला भेटतील, पण आपल्याला एक्झॅक्ट टाइम सांगायचा. तर मला सांगा, लास्ट गाडी किती वाजता निघाली होती, 8:30 वाजता, बरोबर, 8:30 वाजता निघाली होती. तर 8:30 वाजता निघल्यावर याच्यामध्ये जर 4 तास मी ऍड केले तर किती होणार आहे मित्रांनो, 8 आणि 4 12, म्हणजे काय 12:30 कितीचे, दुपारचे, आणि सकाळी निघल्या होत्या, बरोबर, इथे सकाळी 7:30, दुपारचे 12:30 दिलेले आहे का इथं, 12:30 वाजता भेटते, ठीक आहे मित्रांनो. उत्तर मिळालं, ऑप्शन ब तुमचं इथं उत्तर. कसं काढलं, वेळेतील फरक घेतला गुणिला पहिल्या गाडीचा वेग भागीला वेगातील फरक. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, कारण इथं तुम्हाला एक्झॅक्ट टाइमच विचारते, परीक्षेला असेच प्रश्न पडतात मित्रांनो, तर कन्फ्यूज व्हायचं नाही, तयारी तुमची परफेक्ट झाली पाहिजे, ठीक आहे. तर बघा, दुसरं अजून उदाहरण आहे तशाच बेसचं आहे. बघा, मुंबई ते गोवा, 540 किमी अंतर. आता मुंबईतून सकाळी 8:30 वाजता सुटलेल्या गाडीचा वेग किती, ताशी 60 किमी आहे. तर त्याच वेळी गोव्याहून सुटलेल्या ताशी 75 किमी वेग असलेल्या गाडीची किती वाजता भेट. आता इथे बघा दिले, 2 गाड्या दिल्या. आता इथे गोवाहून निघाली आणि मुंबईहून निघाली आणि गोव्याहून निघाली, ठीक आहे. आता इथे फरक काय, इथे तुम्हाला वेळच विचारला, ठीक आहे, तर काय इथं पद्धत वेगळी लागली. इथे काय होतं, गाड्या मागे पुढे निघाल्या, बरोबर. इथे गाड्या काय एकाच टायमाला निघाली, बरोबर, त्याच टायमाला निघाली, आणि इथं गाडी मागे पुढे निघाली होती. तर जेव्हा गाडी मागे पुढे निघाली तेव्हा तो आधीचा लक्षात ठेवायचा आहे काय फॉर्म्युला, किंवा गाडी एकाच टायमाला निघाली तर काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, तर बघा, एकूण अंतर भागीला दोन्ही गाड्यांच्या वेगाची बेरीज. वेगाची
बेरीज. आता सर एवढं काय काय लक्षात ठेवायचं, लक्षात घ्या. कधी कोणता सूत्र वापरायचं लक्षात घ्या. इथे तुम्हाला अंतर दिलेले का या आधीच्या उदाहरणात? नाही, अंतर दिलेलं नाही. मग अंतर काढण्यासाठी आपण काय करतो, वेळ गुणीला वेग करत असतो, बरोबर. त्यामुळे इथे आपण हे सूत्र वापरतो. आणि लक्षात घ्या इथे ऑलरेडी अंतर दिलेले आहे. काय अंतर दिलेलं आहे, किती अंतर आहे ते? 540 किमी अंतर, बरोबर आहे. आता एक गाडीची स्पीड किती आहे? 60 आहे, एका गाडीची 75. 60 अधिक 75, दोघांची बेरीज किती येणार? ती बेरीज 540 भागीला 135, बरोबर. आता जर तुम्हाला खाली लिहितोय 135 चे डबल किती येतं मित्रांनो? तर ते होतं 270, आणि 270 चे डबल जर केली तर ते येतात 540, बरोबर. म्हणजे काय होणार आहे इथे सरळ 135 ने 4 वेळा जर भाग, म्हणजे 135 ने 35 ला जर 4 ने गुणलं तर बरोबर 540 येतं. म्हणजे 4 ने भाग सरळ जातो. म्हणजे इथे काय लागेल? बरोबर 4 तास वेळ लागेल. आता सर एकदम इन्स्टंट कसं केलं? सरळ तुम्ही वाटलं असतं 15चा भाग घेऊन बघा, येऊन जाईल. ठीक आहे, बघा 4 तास लागले. आता इथे डबल काय दिलेलं आहे? टायमिंग 12:30, दुपारची 12, दुपारचा 1:30. बघा गाडी निघली किती होती? 8:30 वाजता. 4 तास ॲड केले तर किती येतं? 12:30. कधी? दुपारची दिलेली आहे का? दुपारची 12:30 इथे दिलेली ऑप्शन अ इथे उत्तर. बघा अशा प्रकारे तुम्हाला थोड्या थोड्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, काय म्हणजे एकदम गडबडून नाही जायचं. आपलं तर 4 आलं, 4 नाही 4 तास आलेलं उत्तर आपल्याला टायमिंग मध्ये ऍड करावं लागेल. ते मुलं काय घाबरत असतं, 4 तर उत्तर आलं, 4 ऑप्शन मध्ये नाही. तर नीट प्रश्न शांततेत वाचून घ्यायचा आणि मगच त्याला टिक करता. ठीक आहे, चला आता आजच्या सेशनचा लास्ट प्रश्न आहे आणि या चॅप्टरचा लास्ट टाईप आहे. तर बघा मित्रांनो, इथं प्रश्न काय दिलाय? ताशी 60 किमी सरासरीने ॲव्हरेज दिले तरी आगगाडी जर ताशी 75 किमी वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहोचली तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला? ठीक आहे, काढायचं एक्झॅक्ट अंतर. दोन्ही स्पीड दिलेलं आहे. आता 48 मिनिटे लवकर पोहोचली म्हणजे इथं काय परफेक्ट टाइम दिलेला नाहीये. तर इथे तुम्हाला काय करावं लागेल? लक्षात घ्या, एक दिली तुम्हाला जी पहिली स्पीड दिली, ठीक आहे, त्या स्पीडला मी S1 नाव देईन आणि दुसऱ्याला देतो S2. आता हे ॲव्हरेज आहे, ठीक आहे, आणि दुसरी किती आहे? 75 आहे. म्हणजे नेहमी ती 60च्या ॲव्हरेजने जाते, आज 75च्या स्पीडने गेली त्यामुळे 48 मिनिटे लवकर पोहोचली. तर याचा काय करायचं? तुम्हाला लसावी काढायचा. तर लसावी जर काढला तुम्हाला एक्झॅक्ट किलोमीटरच्या जवळपास तुम्हाला पोहोचता ते 300 काय किलोमीटर आलेले. तर 60च्या स्पीडनं गेली तर तुम्हाला ते किती मिळतं? 5 तासात मिळतं. ठीक आहे, आणि 75च्या स्पीडने गेले तर किती? 4 तासात पोहोचतात. ठीक आहे, आता हे 4 व 5 तास कुठे यूज करायचे? तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला एक्झॅक्ट टाइम काढायचा. आता हे जे 75ची स्पीड आहे, आता ह्या ॲव्हरेज होती आणि त्या टायमाची दुसरी जी स्पीड होती ती दिलेली आहे, म्हणजे स्पेशली एका ट्रेनची. तर 75 किलोमीटर जाणारीचा जास्त महत्व आहे. तर बघा 60 तासांनी जर ॲव्हरेज तासांनी जाणारी गाडी 5 तासात किती किलोमीटर पोहोचेल? तर 60 गुणीला 5 करावं लागेल तुम्हाला. अरे इथं अंतर काढायचं. 60 गुणीला 5 काय केलं तर ही स्पीड आहे आणि वेळ आहे, काय म्हणजे वेग गुणीला वेळ जर केलं तर आपल्याला अंतर मिळतं. तो इथे फॉर्म्युला. 60 गुणीला 5 केलं तर किती येते? 300 येते. 300 काय किलोमीटर. पण हे काय सरासरी. आपल्याला काय काढायचं होतं? आपल्याला काढायचं परफेक्ट 75 किलोमीटर स्पीडने जाणाऱ्या गाडीचा किती किलोमीटर अंतर केलं. ठीक आहे, 60 गुणीला 5 60 गुणीला जेव्हा मी 4 करेल पण ते हे 4 येत आहे आणि हे 5 होते. 60 गुणीला 4 केलं काय ते 240 किलोमीटर. तर टोटल अंतर किती मित्रांनो? हे 240 किलोमीटर असतं. ऑप्शन बघून चुकतं. कसं केलं तर एक लॉजिक आहे. मेरा हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येईलच असा नाही, पण हा टॉपिक कव्हर करून घेतला. तुम्हाला एक माहिती असो हा प्रश्न जर तुम्हाला
दोन्ही दिलेलं नसेल, टाईम आणि परफेक्ट अंतर जर दिलेलं नसेल, तर तेव्हा तुम्हाला काय टेक्निक वापरायची ती लक्षात ठेवा. ठीक आहे. चला तर नक्कीच मला असं वाटतं तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लेक्चरला सबस्क्राईब करसा आणि मित्रांमध्ये नक्कीच शेअर करसा. ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो. जय हिंद.